नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पोलीस भरतीसाठी एक सिरीज घेतली होती. त्यामध्ये कामाचा माणूस, त्यामध्ये जीके जीएस बद्दल आपण भरपूर विस्तृत व्हिडिओ दिले. भरपूर मुलांना त्याचा फायदा सुद्धा झाला. आता आगामी काळात महाराष्ट्रामध्ये आपण एक सिरीज चालू करतोय. अख्खा महाराष्ट्र बरोबर 8 वाजता वन लाइनर जीके जीएस साठी रेडी असणार आहे. आगामी काळामध्ये आपल्याला माहिती आहे वनरक्षकच्या जागा आहेत, एक्साइज डिपार्टमेंट मध्ये जागा आहेत, एसआरपीएफच्या परीक्षा अजून बाकी आहेत आणि एवढंच नाही, अग्निवीर आणि एसएससी जीडी या सुद्धा परीक्षा बाकी आहेत. आणि यासाठी आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये जीके हा अतिशय महत्वाचा विषय आणि त्याची आपण वन लाइनर सिरीज चालू करतोय. महाराष्ट्रातली एक जाज्वल अशी सिरीज आहे जी महाराष्ट्र गाजवणार आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा माझा भाऊ ही सिरीज बघणार आहे आणि निश्चितपणानं आगामी काळामध्ये परीक्षांसाठी या सिरीजचा त्याला उपयोग होणार आहे. भावानो, आजचा विषय आहे भारताचा भूगोल आणि या भारताच्या भूगोल बद्दल महत्वाचे प्रश्न आज आपण वन लाइनर प्रश्न पाहणार आहोत. चला बघूया, सूर्यमालेचा शोध कोणी लावला? बघा, सूर्यमालेचा शोध कोणी लावला आपल्याला माहिती आहे. सूर्यमाला हा एक अतिशय महत्वाचा विषय आणि सूर्यमालेचा शोध हा 1543 मध्ये निकोलस कोपर्निकसने, ओके, कोपर्निकसने, पहा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे कोपर्निकसने. पर्यायामध्ये वास्को द गामा पण दिलाय. भावांनो, वास्को द गामा हा पहिला युरोपियन खलासी आहे जो भारतामध्ये आला. ओके, त्यामुळे वास्को द गामा हा 1498 ला भारतामध्ये आलाय. त्याचा संबंध या सूर्यमालिकेच्या शोधाशी अजिबात नाहीये, लक्षात घ्या. आता सूर्याची उत्पत्ती त्याच्या सध्याच्या वयापासून सुमारे किती वर्षापूर्वी झाली होती? अर्थातच सूर्याची उत्पत्ती 4.6 अब्ज बिलियन वर्षापूर्वी झाली आणि सूर्याचं जे वातावरण आहे त्यामध्ये हायड्रोजनचं प्रमाण सर्वात जास्त म्हणजे 71% आहे आणि हेलियमचं प्रमाण हे 26.5% आहे. ओके, सूर्य हा पृथ्वीपासून सुमारे किती किलोमीटर दूर आहे? बघा, सूर्य आणि पृथ्वी हे जे अंतर आहे हे 150 दशलक्ष किलोमीटर आहे. किती? 150 दशलक्ष किलोमीटर आहे. भावांनो, सूर्याच्या गाभाऱ्याचं जे तापमान आहे ते किती आहे रे? 1.5 मल्टिप्लाय बाय 10⁻⁷ डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आहे सूर्याच्या गाभ्याच. ओके, महत्वाचे प्रश्न आहेत पहा. आता बघा, उर्सा मेजर हा तारकांचा जो समूह आहे तो या नावानेही ओळखला जातो. म्हणजे कुठल्या नावाने ओळखला जातो? अर्थातच सप्तर्षी तारका समूह. या ठिकाणी सप्तर्षी तारका समूह द ग्रेट बियर, ओके, द ग्रेट बियर, याला इंग्रजीत ऊर्जा मेसर किंवा द ग्रेट बियर असं बोललं जातं. हे पहा, हा तारका समूह 1 2 3 4 5 6 7 ताऱ्यांचा हा समूह आहे. याला सप्तर्षी तारका समूह बोललं जातं आणि याची नावं द ग्रेट बियर हे सुद्धा नाव आहे आणि भावांनो उर्सा मेजर हे पण नाव आहे. हे प्रश्न महत्वाचे आहेत. आपल्या सूर्यमालिकेबाहेर खालीलपैकी असा कोणता ग्रह आहे जो साधारणपणे आपल्या आकाशगंगेतील इतर एखाद्या ताऱ्याभोवती फिरतो? बघा, एक्सोप्लॅनेट हा सूर्याभोवती न फिरता इतर कोणत्याही ताऱ्याभोवती फिरतो. खर तर सूर्यमालिकेतला प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती फिरतो, परंतु हा एक असा या ठिकाणी ग्रह आहे की तो सूर्याभोवती न फिरता इतर कुठल्या तरी ताऱ्याभोवती फिरतो आणि सूर्य हा एक तारा आहे, लक्षात ठेवा. ओके, चलो पुढचा प्रश्न पहा. अंतर्ग्रह म्हणजे ग्रहांचं वर्गीकरण आणि बाह्य ग्रह म्हणजे आउटर प्लॅनेट. सूर्यापासून जे सर्वाधिक जवळ येतात ते 4 अंतर्ग्रह आहेत. त्यामध्ये बुध आहे, शुक्र आहे, पृथ्वी आहे आणि मंगळ आहे. वैशिष्ट्य म्हणजे काय? तर जड पदार्थापासून हे बनलेले सगळे ग्रह आहेत. जे सूर्यापासून पहिले 4 हे अंतर्ग्रह. त्यानंतर पुढे गुरु सगळ्यात मोठा आहे, गुरु. त्यानंतर शनी, सर्वात जास्त उपग्रह असलेला ग्रह सुद्धा गुरुच आहे भावांनो. त्यानंतर अरुण, वरुण म्हणजे युरेनस आणि
नेपच्यून. आता हे जे आहेत हे हलक्या वायू आणि पदार्थांपासून बनलेले आहेत. तर हे वर्णन लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणता सूर्यमालिकेतील बाह्य ग्रह आहे? बाह्य ग्रह कोण आहे? बाह्य ग्रह भावांनो, पृथ्वी, शुक्र आणि मंगळ हे इनर प्लॅनेट आहेत आणि आउटर प्लॅनेट शनी आहे. या प्रश्नाचं उत्तर शनी असेल. पर्यायानुसार उत्तर चेंज होणार आहे. पुढे पहा, पृथ्वीच्या संदर्भात योग्य विधान ओळखा. पृथ्वीच्या संदर्भातलं योग्य विधान ओळखायचंय. ध्रुवांकडून विषुववृत्ताकडे जाताना पृथ्वीचा व्यास कमी होतो. बघा, ध्रुवांकडून विषुववृत्ताकडे जाताना पृथ्वीचा व्यास कमी होतो. आता बघा, ध्रुवांकडून विषुववृत्ताकडे जाताना पृथ्वीची त्रिज्या वाढत जाते. बघा आता आता पुढे बघा, ध्रुवापर्यंत येईपर्यंत विषुववृत्ताचा व्यास वाढत जातो आणि ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे जाताना पृथ्वीची त्रिज्या कमी होत जाते. खरं तर उत्तर बी म्हणजे पृथ्वी ध्रुवावर चपटी आहे, ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे जाताना त्रिज्या वाढत जाते. म्हणजे हा जो आहे हा खऱ्या अर्थानं योग्य विधान आहे. कारण ध्रुवाकडनं विषुववृत्ताकडे जाताना पृथ्वीची जी त्रिज्या आहे, रेडियस जी आहे, ती वाढत जाते. या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु यावर प्रश्न फसवणारे विचारले जातात. ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे जाताना बघा, ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे जाताना पृथ्वीची त्रिज्या काय होते? वाढत जाते. जर त्रिज्या वाढत असेल तर व्यास पण वाढणार आहे, कमी होणार नाही. ओके, बघा, खालील यादीतून एका बटुग्रहाची ओळख करा. आता बटुग्रह बरेच आहेत, पण याच्यामध्ये बुध हा बटू नाहीये. प्लुटो, बघा या ठिकाणी प्लुटो जो आहे, प्लुटो तोच बटुग्रह आहे. बटुग्रह आहे. ओके, बघा इथे दिले प्लुटो. 24 ऑगस्ट 2006 रोजी या ठिकाणी त्याला बटुग्रहाचा दर्जा दिला. पूर्वी तो आपल्या ग्रहांमध्ये काउंट केला जायचा. आपल्या पृथ्वी म्हणजे सूर्याच्या सूर्यमालिकेतल्या ग्रहांच्या यादीमध्ये 9 ग्रह होते. तो 9वा प्लुटो होता. परंतु त्याला 2006 मध्ये त्याला यादीतनं वगळला आणि त्याला बटुग्रहाच्या यादीमध्ये टाकला. बटुग्रह म्हणजे छोटे छोटे बरेच असतात. सो तो बटुग्रह आहे, तो प्लुटो आहे. बुध, नेपच्यून, मंगळ हे मूळ ग्रहांमध्ये येतात. ओके, आणि प्लुटो हा बटुग्रहामध्ये त्या ठिकाणी काउंट केला जातो. लक्षात ठेवा. पुढे पहा, मंगळ ग्रहाचे वातावरण प्रामुख्याने कशाचे बनलेले आहे? आता मंगळ जो ग्रह आहे, तो जो ग्रह आहे तो कार्बन डायऑक्साईड या मेन याच्यापासून बनलेला आहे. त्याच्यामुळे त्याचं उत्तर कार्बन डायऑक्साईड हे उत्तर आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा, गॅनिमेड हा सूर्यमालिकेतील सर्वात मोठा कोणत्या ग्रहाभोवती फिरतो? सो बघा, सूर्यमालिकेतील सगळ्यात मोठा तो चंद्र, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये त्याला चंद्र बोललंय कारण तो गुरु या ग्रहासाठी तो चंद्र आहे. कारण गॅनिमेड हा गुरुचा उपग्रह आहे आणि गुरु सर्वात जास्त उपग्रह असणारा ग्रह म्हणजे गुरु आहे. खरं तर गुरु हा आकारमानाने सुद्धा भरपूर मोठा आहे आणि गुरु या ग्रहाचा सगळ्यात मोठा उपग्रह हा गॅनिमेड आहे. त्याला चंद्र बोललं गेलं आहे. तो गॅनिमेड साठी चंद्राची भूमिका बजावतो, म्हणजे गुरुसाठी. आणि गॅनिमेड हा जेवढे पण उपग्रह आहेत, आता आपल्या पृथ्वीचा एकमेव उपग्रह हा चंद्र आहे, तसं गुरुला बरेच उपग्रह आहेत, पण त्यामध्ये गुरु या ग्रहाचा सगळ्यात मोठा उपग्रह हा गॅनिमेड आहे. आणि अखंड सूर्यमालिकेमध्ये जेवढे पण उपग्रह आहेत त्यामध्ये सर्वात मोठा उपग्रह सुद्धा गॅनिमेड आहे आणि तो गुरुचा उपग्रह आहे, हे लक्षात ठेवा. पुढे कोण, बघा इकडे, दुसरा सर्वात मोठा चंद्र टायटन हा कोणत्या ग्रहाभोवती फिरतो? बघा, ग्रहांभोवती जे फिरतात ते उपग्रह असतात आणि टायटन हा शनी हा कडा, बघा ही कडा दिसते ना, कडा. ओके, कडा ग्रह म्हणजे कडा आहे, कडा ग्रहाभोवती तो शनी आहे आणि शनीचा उपग्रह टायटन आहे. बघा, कोणत्या ग्रहाच्या कक्षांच्या दरम्यान लघुग्रहांचा पट्टा आहे? लघुग्रहांचा पट्टा आहे. अर्थातच या ठिकाणी मंगळ आणि गुरु
या दोघांच्या ज्या कक्षा आहेत त्याच्या दरम्यान काय आहे बघा, काय आहे, लघुग्रहांचा पट्टा आहे बघा, हे दिसतंय की नाही, लघुग्रहांचा पट्टा तो. पुढे बघा पृथ्वीची उत्पत्ती. आता पृथ्वीच्या उत्पत्तीबद्दल आपल्याला बरंच काय बोलता येते पहा. पृथ्वीचा हा गाभा आहे, कोर आहे, ठीक आहे, हे मध्यावरण आहे, त्यानंतर हे दुर्बलावरण आहे, हे मोहविलकता इथे आहे, आणि हे वरती शिलावरण आहे, आणि भूकंप क्षेत्र या ठिकाणी पण दाखवले. हे वरचं भूकवच या ठिकाणी आपण पाहू शकतो, आणि हे वरचे प्रावरण आहे, पृथ्वीचे वरचे प्रावरण आहे. आता बघा नैसर्गिक भूकंप पृथ्वीच्या कोणत्या थरामध्ये होतात? जे भूकंप आहेत ते कुठल्या थरामध्ये होतात? शिलावरणामध्ये होतात. कुठे होतात? शिलावरणामध्ये. आणि अधिकेंद्र हे पृष्ठभागावर असते. जे अधिकेंद्र असतं त्या भूकंपाचं ते पृथ्वीच्या पृष्ठभागावर असतं, आणि नैसर्गिक भूकंप हे शिलावरणामध्ये होतात, लक्षात ठेवा. पृथ्वीचा सर्वात बाह्य थर म्हणजे जो आउटर मोस्ट लेअर आहे तो कोणता आहे? जो भूकवच आणि वरच्या प्रावरणापासून बनलेला आहे, अर्थातच शिलावरण. त्याला काय बोलतो आपण? शिलावरण. सर्वात बाह्य थर आहे तो, पृथ्वीचा सर्वात बाह्य थर आहे. बघा भूकवचाला प्रावरणापासून वेगळे करणाऱ्या रेषेला काय म्हणतात? मोहविलकता. काय म्हणतात? मोहविलकता. भूकवचाला प्रावरणापासून वेगळी करणारी रेषा मोहविलकता. भारताचे द्विकल्पीय पठार खालीलपैकी कोणत्या भूभागाचा भाग आहे? अर्थातच गोंडवान लँड. हे बघा गोंडवान लँड, भारताचा द्विकल्पीय पठार जो आहे तो गोंडवाना लँड म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो, किंवा त्याचा तो भाग आहे. आता बघा खडकांचे जे प्रकार आहेत आणि ज्वालामुखी याविषयी आपण पाहूया. अग्निजन्य खडक बघा, याच्यामध्ये मॅग्मा लावा थंड होऊन घनरूप झाल्यामुळे हा तयार होतो. याचं उदाहरण ग्रॅनाइट. ग्रॅनाइट हा कुठल्या प्रकारचा खडक आहे? अर्थातच तो अग्निजन्य आहे. त्यानंतर रूपांतरित खडक बघा, रूपांतरित खडक म्हणजे काय? उष्णता व दाब ह्याच्यामुळे त्याचं रूपांतर होतं. यामध्ये मग हे खाली आहेत बघा, हे सगळे रूपांतरित खडक आहेत. आणि काही गाळाचे खडक पण असतात, गाळाचे कण साचून ते तयार झालेले. सँडस्टोन, चुनखडी, ओके, लाईमस्टोन, हे सगळे गाळांचे खडक आहेत. आता बघा मॅग्मा थंड होऊन घनरूप झाल्यामुळे कोणते खडक तयार होतात? तर अग्निजन्य खडक तयार होतात. कुठले तयार होतात? अग्निजन्य खडक. मॅग्मा पासून सगळेच्या सगळे अग्निजन्य खडक तयार होतात, मॅग्मा पासून, लक्षात ठेवा. आता बघा बहिर्वेदी खडक हे एक प्रकारचे काय असतात? तर बहिर्वेदी खडक हे अग्निजन्य खडक असतात. काय असतात? अग्निजन्य खडक असतात. बघा बहिर्वेदी हे अग्निजन्य खडक असतात, ठीक आहे. हे पहा, हे जे रॉक आहेत ते. पुढे बघा खालीलपैकी कोणते रूपांतरित खडकाचे उदाहरण नाही? हा प्रश्न बऱ्याचदा येतो बरं का आपल्याला. बघा या ठिकाणी ग्रेनाइट हा एक अग्निजन्य खडक आहे, तो अग्निजन्य, तो रूपांतरित नाहीये. आणि हे सिस्ट, नीस आणि क्वार्टरझाईट हे रूपांतरित आहेत, आणि ग्रेनाइट हा अग्निजन्य आहे, रूपांतरित नाहीये. खालीलपैकी कोणता गाळाचा खडक नाही? मित्रांनो ग्रॅनाइट हा गाळाचा खडक नाहीये. माती, शेल आणि वाळूचा खडक हे सगळे गाळाचे खडक आहेत. सँडस्टोन हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? तर सँडस्टोन हा गाळाचा खडक आहे, लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणता एक रूपांतरित खडक नाही? अर्थातच चुनखडी हा एक गाळाचा खडक आहे, तो रूपांतरित खडक नाहीये, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा ज्वालामुखीतून बाहेर पडून पृथ्वीच्या पृष्ठभागावर पसरणाऱ्या मॅग्माला काय बोलायचं? लावा बोलायचं. ज्वालामुखीतून बाहेर येतोय आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर पसरतोय त्याला लावा बोलायचं. काय बोलायचं? लावा बोलायचं. जे ज्वालामुखी बऱ्याच काळापासून उद्रेक झालेले नाहीत, परंतु भविष्यात त्यांचा उद्रेक होऊ शकतो, ओके, त्याला काय बोलायचं? त्याला सुप्त ज्वालामुखी बोलायचं. कधी बाहेर येईल सांगता येत नाही, लक्षात ठेवा. भारतातील एकमेव निश्चितपणे सक्रिय ज्वालामुखी कुठला? अर्थातच पोर्ट ब्लेअरच्या ईशान्येस आहे. कुठे आहे? पोर्ट ब्लेअर. पोर्ट ब्लेअर आहे आणि तिथे तो सक्रिय आहे. आता बघा जगातील गवताळ प्रदेश जे आहेत त्यामध्ये आपण या ठिकाणी थोडीशी माहिती घेऊया. हे पहा, आपण इथं बघू शकतो उत्तर अमेरिका, इथे प्रेरीज नावाचा जो प्रदेश आहे तो आहे. त्यानंतर दक्षिण अमेरिका पंपास प्रदेश आहे.
या ठिकाणी बघा दक्षिण आफ्रिका इथे वेल्ड हा प्रदेश आहे. ऑस्ट्रेलिया डाऊन्स हा प्रदेश आहे. युरोप आणि मध्य आशिया इथे स्टेपी असा तो प्रदेश आहे. पुढे बघा, खालीलपैकी कोणता गवताळ प्रदेश उत्तर अमेरिकेमध्ये आहे? आता उत्तर अमेरिकेमध्ये असणारा प्रेयरी हा उत्तर अमेरिकेमध्ये असणारा गवताळ प्रदेश आहे. दक्षिण आफ्रिकेच्या शीतोष्ण गवताळ प्रदेशांना काय बोललं जातं? वेल्ड बोललं जातं. काय बोललं जातं? वेल्ड बोललं जातं. आता बघा, या ठिकाणी धौलगिरी हे कशामध्ये स्थित हिमालयातील एक पर्वत शिखर आहे. अर्थातच नेपाळ या ठिकाणी आहे. फ्रान्स आणि स्पेनच्या सीमेवर कोणते पर्वत शिखर आहे? फ्रान्स आणि स्पेन पिरेनीज पर्वत आहे. ब्लॅक फॉरेस्ट ही एक मोठी वनच्छादित पर्वतरांग आहे. वनच्छादित पर्वतरांग भावांनो, आणि ती नेमकी कुठे आहे? अर्थातच ती जर्मनी येथे आहे. कुठे आहे? जर्मनी येथे आहे. आता बघा, या ठिकाणी 30 महत्वाचे प्रश्न होते. हे सर्वच्या सर्व प्रश्न कदाचित तुम्ही कधी न ऐकलेले आहेत, पण हे प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. इनफॅक्ट हे विचारलेले प्रश्न आहेत. भावांनो, वनरक्षक म्हणजे फॉरेस्ट, त्यानंतर दारूबंदी पोलीस, त्याच्यानंतर तलाठी सरळ सेवा, आणि एवढंच नाही तर भविष्यामध्ये होणाऱ्या ज्या काय अग्निवीर, SSC-GD या सर्व परीक्षांसाठी आपण डेली तुमच्यासाठी क्वालिटीचा कंटेंट घेऊन येणार आहोत. तुम्हाला फक्त एकच काम करायचंय, चॅनल रोजची रोज अपडेट पाहायचा आहे. आणि ज्यांना कोणाला स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे, ज्यांना कोणाला पोलीस भरतीच्या तयारीला लागायचंय भविष्यामध्ये, किंवा या सर्व परीक्षांची तयारी करायची आहे, त्यांनी ताबडतोब आपली बॅच घेऊन टाकायची आहे. आपल्या बॅच मध्ये सगळे क्वालिटीचे शिक्षक तुम्हाला प्रत्येक विषय शिकवणार आहेत. त्यामुळे सर्वांनी आपली बॅच जॉईन करायला विसरू नका. तुमच्यासाठी दररोज आम्ही निश्चितपणानं चांगल्या क्वालिटीचा कंटेंट डिलिव्हर्ड करणार आहोत. तर परत उद्या भेटूया. तोपर्यंत गुड बाय.